पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर आरोप केला की 70,000 कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर एक आठवड्याच्या आतच त्यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. म्हणजे ज्या माणसावर पंतप्रधानांनी स्वतः 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप केला तोच माणूस पुन्हा राज्याच्या तिजोरीचा ताब्या त्याच्या हातात भाजपनं सोपवला. तर अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर सांगलीच्या बालेकिल्ल्यावर जोरदार धडक मारण्याचा आणि इथले विरोधक संपवण्याचा विडा हा सत्ताधारी भाजपनं उचललाय का अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील ते वेगवेगळ्या प्रकारे जयंत पाटलांना हल्ले करतात, विशाल पाटलांच्यावर हल्ले करतात, टोकाची टीका करतात. तर हे त्याच रणनीतीचा एक भाग आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर बाजार समिती जी जयंत पाटलांच्याकडे होती तर ती बाजार समिती बरखास्त करण्यात आली, त्याचं विभाजन करण्यात आलं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपण जर एक सत्ताधाऱ्यांचा एक जर पद्धत बघितली, म्हणजे मोडस ऑपरेंडी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर जी पद्धत बघितली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधक शिल्लक राहता कामा नयेत किंवा विरोधकांना पुरतं नामोहरम करायचं, हतबल करायचं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना गलितगात्र करून त्यांना आपल्या बाजूने वळवायचं. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर आरोप केला की 70,000 कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर एक आठवड्याच्या आतच त्यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. म्हणजे ज्या माणसावर पंतप्रधानांनी स्वतः 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप केला तोच माणूस पुन्हा राज्याच्या तिजोरीचा ताब्या त्याच्या हातात भाजपनं सोपवला. तर अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोधक शिल्लक राहता कामा नये अशा प्रकारची एक मनोभूमिका ही केंद्रात पण आपल्याला दिसते. त्यामुळे अगदी तृणमूल काँग्रेसचे फोडापुढे असेल, शिवसेना राष्ट्रवादीची फोडापुढे असेल, सगळ्या गोष्टी आपण पाहतो. राज्यात सुद्धा बघितलं असेल तर तेच प्रकारचा एक फेनॉमेनॉन आपल्याला दिसतो की विरोधकांना संपवायचा. आणि मग शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले आणि शरद पवारचा ब्रँड आणि उद्धव ठाकरेंचा ब्रँड सुद्धा त्या प्रमाणात संपवण्याचे प्रयत्न झाले आणि आज तो गलितगात्र ब्रँड झालेला आहे. त्यामुळं भाजपची वाटचाल ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तोच पॅटर्न सांगली जिल्ह्यात सुद्धा भाजपचा आणि सत्ताधारी पक्ष राबवतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. येणे प्रकारे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असेल, बाकीच्या संस्थांमध्ये विरोधक हे प्रबळ आहेत. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये राज्यामध्ये कुठेही सत्ता विरोधकांची फार नसली तरी सांगलीत मात्र विरोधकांच्या हातात, म्हणजे राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे आणि काही नगरपालिका सुद्धा महत्वाच्या ह्या काँग्रेसकडं राष्ट्रवादीकडे आहेत. तर सांगलीच्या बालेकिल्ल्यावर जोरदार धडक मारण्याचा आणि इथले विरोधक संपवण्याचा विडा हा सत्ताधारी भाजपनं उचललाय का अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील ते वेगवेगळ्या प्रकारे जयंत पाटलांना हल्ले करतात, विशाल पाटलांच्यावर हल्ले करतात, टोकाची टीका करतात. तर हे त्याच रणनीतीचा एक भाग आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर बाजार समिती जी जयंत पाटलांच्याकडे होती तर ती बाजार समिती बरखास्त करण्यात आली, त्याचं विभाजन करण्यात आलं. म्हणजे सांगली, कवठेमहांकाळ आणि जत ही बाजार समिती होती, त्याच्यामध्ये कवठेमहांकाळ जत वेगळं करण्यात आलं. अर्थात ह्या बाजार समिती आर्थिकदृष्ट्या किती सक्षम होणार हा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा हा निर्णय सत्ताधाऱ्यांची ताकद होऊ नये म्हणून झाला. दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँकेसह प्रशासकीय नियमाचं मागणी ही गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोते करतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागं जंग पछाडून हे दोन नेते लागलेले आहेत. त्यामध्ये मग पुन्हा भरती प्रक्रियेला स्थगिती आणणं असेल, बाकीच्या गोष्टींची चौकशी असेल, रिझर्व्ह बँकेचं नोटीस असेल, या सगळ्या गोष्टी जिल्हा बँकेला अडचणीत आणण्यासाठीच्या सुरू आहेत. त्यानंतर आता तर खुद्द निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर जतमध्ये उतरणार अशी प्रकारची परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जयंत पाटील यांची जी पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार, ह्या पक्ष सुद्धा सांगली महापालिकेतून फोडण्यात आला. त्यांचे जे 3 नगरसेवक त्यातले 2 नगरसेवक फोडण्यात आले. बाकीच्या गोष्टी पण सुरू आहेत. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मिरजेमध्ये काँग्रेसचा सभापती होता मिरज पंचायत समितीला, तर त्या सभापती पदाचा सुद्धा एक जुना विषय घेऊन त्यांना अपात्र ठरवण्याचा नोटीस ही देऊन त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे विभागीय आयुक्तांच्याकडे. आणि पुन्हा तिकडं निवडणूक होणार. आता पुन्हा त्याच्यामध्ये घोडेबाजार होऊन काही लोक फोडाफोडी करणार आणि पुन्हा त्याच्यामध्ये भाजपचाच सभापती बसेल असं ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि सुरेश खाडी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला ईश्वरपूरमध्ये जे नगराध्यक्ष पद होतं त्या नगराध्यक्षांची जुनी केस काढून त्यांना सुद्धा अनुयोग्य बांधकामा संदर्भात अपात्र ठरवण्यात आलं. त्या मलगुंडींचे जे बंधू होते त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात आलं. तर सातत्याने विरोधकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता राबवू येऊ नये. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतोय तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, राज्यपालांच्या मार्फत किंवा महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंचं सरकार असताना राज्यपालांच्या मार्फत त्यांना काम व्यवस्थित करून देता येऊ नये अशा प्रकारची स्थिती तयार करून दिली. तशाच प्रकारची स्थिती ही सांगली जिल्ह्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडनं कोंडी होताना दिसते आहे. म्हणजे अगदी मग जिल्हा परिषदेचा निधी असेल, आमदार खासदारांचा निधी असेल,
त्यानंतर विकास कामाची चर्चा असेल, तर काहीही करून जिथे जिथे विरोधकांची सत्ता आहे, नगराध्यक्ष झाला तर तो अपात्र करा, सभापती झाला तर तो अपात्र करा, नंतर ह्यांची सत्ता आली असेल तर ती अडचणीत आणा, नगरसेवक निवडून आले असेल तर ते फोडा. येणं केणं प्रकारे या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांच्याकडनं सुरू आहेत. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील विरोधक संपवायचा चंगच भाजपनं बांधलाय का सत्ताधाऱ्यांनी बांधलाय का असा प्रश्न आहे. अर्थात हा चंग जरी त्यांनी बांधला असला तरी नेते सुद्धा विश्वित कदम असतील, विशाल पाटील असतील, जयंत पाटील हे तगडे नेते आहेत. त्यामुळे ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला लढाई करतील, पुरून अशी परिस्थिती आहे. पण सत्ताधाऱ्यांनी फोडाफोडी आणि विरोधकांना संपवण्यापेक्षा इथल्या समस्या संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. रस्त्याची समस्या असेल, इथल्या शेरी नाल्याची समस्या असेल, अल्निनोमुळे आणि दुष्काळाची पुढच्या समस्या असेल, तर ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं कायदा सुव्यवस्थेची समस्या असेल, तर या समस्या सोडवण्यासाठी या समस्या संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, ना की विरोधकांना संपवण्याचे.